अमरावती जिले के अचलपुर उपविभाग अंतर्गत चांदूर बाजार और अचलपुर तालुका में पिछले कुछ महीनों से बड़े पैमाने पर अवैध वृक्ष की कटाई की जा रही है। सागवान, बांस और अन्य बहुमूल्य पेड़ों को बेधड़क काटा जा रहा है, जिससे न केवल पर्यावरण को गहरा नुकसान हो रहा है, बल्कि वन विभाग की निष्क्रियता और भ्रष्टाचार पर भी गंभीर सवाल खड़े हो रहे हैं। स्थानीय नागरिकों ने कई बार वन विभाग को लिखित और मौखिक शिकायतें दी है, लेकिन आज तक किसी भी प्रकार की ठोस कार्रवाई नहीं की गई। एक नागरिक ने नाम न छापने की शर्त पर बताया, आरएफओ को सभी अवैध गतिविधियों की जानकारी है, लेकिन उच्च अधिकारियों की शह के कारण वे कुछ नहीं कर रहे हैं। शिकायतकर्ता संतोष भालेराव ने बताया कि उन्हें 2 महीनों से वन विभाग की ओर से कोई संतोषजनक उत्तर नहीं मिला, जिस कारण उन्होंने यह शिकायत पीसीसीएफ नागपुर तक पहुंचाई है। तो योगेश खानजोड़े इन्होंने उपतखेड़ा गार्डन, वाघडोह, गोंद वाघोली में नष्ट हुए 16,000 पौधों की मृत्यु का भी मुद्दा उठाया है। इसके अलावा अचलपुर सिंधी रोड पर काटे गए 27 पेड़ों के संदर्भ में जब उन्होंने उपवन संरक्षक पाटिल से फोन पर बात की तो उन्हें गोलमोल जवाब मिला और उन्होंने दोष जिला परिषद और पीडब्ल्यूडी विभाग पर डालने की कोशिश की। ते म्हणजे एसीएफ न जाऊन त्याचा ते इन्स्पेक्शन रिपोर्ट दिला तर ते ह्याला चालवायला द्यायचं ठरलंय आमचं जेएफएन समितीला स्थानिक। नाही पण आता 3.5 करोडचा पूर्ण खर्च वाया गेला ना 3 वर्षात, 1.5 वर्षात। ओके ठीक आहे, तर त्याच्यात झालाय खर्च, सामाजिक वनीकरण उत्तमराव पाटील आहे ना ते? उत्तमराव पाटील बरोबर आहे। हा, ते बनवलं गार्डन त्यावेळी, काहीतरी त्यावेळीची डिमांड असेल, सिच्युएशन असेल आणि ते काम झालेलं आहे। त्यानंतर 3 वर्ष झालेली आहेत। आता ते पुन्हा चालू करणे, त्याचं पुनर्जीवन करणे आणि चालवायला देणे हाच पर्याय आहे आपल्याकडे आता। ओके बरोबर आहे। आणि गोंड वाघोली आणि वाघाडोचं काय झालं 16,000 झाडायचं? त्याच्या बाबतीत त्याबाबत संबंधितांची चार्जशीट केली ना आपण, कारवाई केली? नाही, मी पीसीसी मॅडम सोबत बोललो, सीसीसी मॅडम सोबतही बोललो मी या विषयावर। बर, आता मी शेवटचं तुम्हालाच विचारून आलो। त्यानंतर 27 झाडं आता तोडल्या गेली होती त्या गोपी ढाब्यापासून तर अचलपूर रोडवर, सिंधी रोडवर। तुम्ही काय नेमकं सांगताय? गोंड वाघोली म्हणजे रोड साईडचे ट्री झाडं तोडलेले विषय आहे का? नाही, रोड साईडचे गोंड वाघोली वाघाडोह हा प्रकरण वेगळा आहे। 16,000 झाडाचं प्लांटेशन केलं होतं वन विभागाकडून। हा, त्याच्याविषयीच मी तुम्हाला सांगतोय, प्लांटेशन विषयी। हा, त्याच्याविषयी संबंधित कारवाई प्रस्तावित केली आपण, जे दोषी आहेत त्यांच्यावर। ठीक आहे, मग त्याच्यात आता पुढे त्यांची रिकव्हरी काय लागायची ती लागून जाईल। अच्छा सर, हा ओके। आणि दुसरा विषय, आता तिसरा विषय माझा ह्या राहिला तुमचा, हा जे 27 झाड आता तोडले गेलेले आहे हिरवे झाड, हे तुम्हाला प्रकरण माहित आहे का? नाही, मी माहिती घेतो याची, आणि जर तोडले असतील तर तुमच्या एसीएफ देसाईला माहिती दिलेली आहे मी पूर्ण। हा ठीक आहे ना, म्हणजे देसाई त्याच्या चौकशी करतील किंवा काय। 27 झाड आता तोडले गेलेली आहे 22 तारखेला, 22 एप्रिलला। मग कुणाची झाड आहेत ती? कुठले झाड? रोड साईडची झाड आहे। अरे पण मालकी कुणाची आहे? मालकी कोणाचीच नाही, मालकी ते गव्हर्नमेंटची मालकी आहे ते। हा, मग पीडब्ल्यूडीची आहे का कुणाची आहे? नाही, ग्रामीण क्षेत्र आहे ते। असं नसतं हो, आरओडब्ल्यू मध्ये असेल कुणाच तरी। ठीक आहे, मी देसाईने सांगतो एकदा बघायला। नाही, माझं बोलणं कसं, आता त्याच्यानंतर अजून झाडं कापणं चालू आहे इथं। कुठं? हॅलो, हा, अरे ते झाड मालकी कुणाचे ते तर सांगा। अरे मालकी म्हटलं म्हणजे कांडली ग्रामपंचायत, ग्रामपंचायतची मालकी म्हटलं म्हणजे ग्रामीणची तुमच्याकडे आहे साहेब। नाही, ग्रामीण क्षेत्राची, रस्त्याच्या क्षेत्रातली झाडं आहेत का खाजगी मालकी आहे? खाजगी मालकी नाही आहे, रस्त्याच्या क्षेत्रातली झाडं आहे। कुणाचा रस्ता आहे? पीडब्ल्यूडीचा आहे, एनएचआयचा आहे? नाही, जिल्हा परिषदचा रस्ता आहे। जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांना कळवलंय का तुम्ही याबाबत? मी त्यांना सांगितलेलं आहे, पण जिल्हा परिषदचा रस्ता जरी राहिला तरी आरएफओले ते कारवाई करायचा अधिकार आहे ना ग्रामीण क्षेत्रामध्ये। हो, मग करतील ना, मी देसाईना बोलतो। ठीक आहे, ओके। स्थानियों का आरोप है कि यह सारा खेल लकड़ी माफिया और कुछ भ्रष्ट वन अधिकारी मिलकर चला रहे हैं। इसके पीछे करोड़ों रुपयों का आर्थिक हित छिपा है। पूरा जंगल क्षेत्र धीरे धीरे उजड़ गया है, जिससे जैव विविधता और पर्यावरण संतुलन पर खतरा मंडरा रहा है। वन विभाग से संपर्क करने पर कोई आधिकारिक बयान नहीं मिला। नागरिकों का गुस्सा अब सोशल मीडिया पर फूट पड़ा है। लोग पूछ रहे हैं, अगर वन विभाग ही जंगल नहीं बचा सकता तो फिर जनता किसके पास जाए? यह सवाल अब पूरे अमरावती जिले में गूंज रहा है। पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाड़ा।